श्री स्वामी समर्थ, जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. कसे आहात मित्रांनो? खूप दिवसानंतर व्हिडिओ अपलोड करते, कारण बरंच असं थोड्याशा अडचणी याच्यामुळं मला व्हिडिओ अपलोड करता आले नाही. तर आज आहे वसंत पंचमी. वसंत पंचमी म्हणजेच सरस्वती मातेच्या म्हणजे आपल्या सगळ्यांचा आवडता दिवस, लक्ष्मी सरस्वती मातेची सेवा करण्याचा दिवस. तर या दिवशी काय विशेष सेवा करायच्या, तर मुलांच्या जिभेवरती दर्भाच्या काडीने किंवा तुळशीच्या काडीने किंवा सोन्याच्या काडीने एम हा शब्द नक्की लिहायचा. वसंत पंचमी आणि सरस्वती पूजनाचा आपणास मंगलमय शुभेच्छा. माघ शुद्ध पंचमी म्हणजेच वसंत पंचमी, सृष्टीच्या नवनिर्मिती आणि विद्युतीचा आराधनेचा हा महापर्व. आजच्या दिवशी ब्रह्मांडातील नाद आणि वाणीचा देवता माता सरस्वती प्रकट झाली अशी मान्यता आहे. निसर्गात आजपासून वसंत ऋतूचे आगमन होते, जो समृद्धी आणि नवचैतन्य प्रतीक आहे. विद्यार्थ्यांची, कलाकाराची आणि ज्ञानसाधकांची आज देवी शारदेची विशेष उपासना आहे. तर सरस्वती मातेचा मंत्र जो या कुंदे तुषाल वरदा शुभ्र वस्त्रवर्ता या वीणा वरद मंडनिका तारिका श्वेद्म पद्मासना या ब्रह्मश्च शंकर प्रभुदेवत सदा वंद्येते साम पातु सरस्वती भगवती निशोजोपाह. म्हणजे याचा अर्थ असा की हे कुंदा कळी चंद्र आणि दवबिंदूच्या हाराप्रमाणे धवल वर्णाची आहेस, जिने शुभ्र वस्त्र प्रदान केले आहे, जिच्या हातात विना शोभून दिसते, जी श्वेत कमळावर विराजमान आहे आणि ब्रह्मा विष्णू महेश इत्यादी देवताकडून जी नेहमी वंदली जाते, ती संपूर्ण अज्ञान दूर करणारी भगवती सरस्वती माता माझे रक्षण करू. वसंत ऋतूचे विशेष महत्त्व म्हणजे आध्यात्मिक दृष्टिकोनातून वसंत पंचमी हा दिवस अत्यंत सत्वप्रधान मानला जातो. या दिवशी पृथ्वीवर चैतन्य प्रमाण वाढते व साधनेस पोषक वातावरण निर्माण होते. वसंत पंचमीचे आध्यात्मिक महत्त्व सरस्वती तत्व सक्रिय होते. वसंत पंचमीला सरस्वती देवतेचे तत्व अधिक प्रमाणात कार्यरत असते. विद्या, बुद्धी, स्मरणशक्ती, विवेक वाढीस मदत होते. सत्वगुण वाढवणारा दिवसरच तमगुणापेक्षा सत्वगुण जास्त कार्यरत असल्यामुळे जप, ध्यान यांचा लाभ अनेक पटीने मिळतो. नवीन विद्यार्थ्यांसाठी योग्य दिवस. अक्षररंभ, ग्रंथपूजन, वाचन लेख सुरू करणारा दिवस श्रेष्ठ मानला जातो. तर या दिवशी काय करावे? लवकर उठून स्नान करावे, देवपूजा करावी, सरस्वतीचा जप सरस्वती नमः, शक्य असल्यास पिवळे वस्त्र प्रदान करावे व सात्विक आधार घ्यावा. जास्तीत जास्त ओम सरस्वती नमः या शब्दाचा अर्थ, या शब्दाचा मंत्राचा जप नक्की करावा. मंत्र परत सांगते, ओम सरस्वती नमः. काय टाळावे? आज काय टाळावायचं विशेष करून? तामसिक आहार, मद्यपान, मांसाहार आणि अनावश्यक करमणूक, वादविवाद. थोडक्यात असं सांगायचं की वसंत पंचमी ही ज्ञान, चैतन्य व साधनेचे अनुकूल असा दिवस असून सनातन संस्थेनुसार या दिवशी केलेली साधना अधिक प्रभावी व फलदायी ठरते. हवे असल्यास तुम्ही लहान मुलांसोबत ह्या सगळ्या गोष्टी शेअर करू शकता, किंवा सरस्वतीची पूजा कशी करायची व मंत्र कसं लिहायचं आहे त्यांना तुम्ही करून दाखवू शकता. माझी ही केलेली सेवा श्री सरस्वती मातेच्या चरणी अर्पण, श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण. माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आईचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.